मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरे भाजपला मदत करणार का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचं बहुमत आहे, मग भाजपला ठाकरेंची गरजच काय? पण मग आकडे जरा समजून घ्या. मुंबईमध्ये भाजपचे सगळ्यात जास्त म्हणजे 89 नगरसेवक निवडून आलेत, पण त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही. 114च्या बहुमतासाठी भाजपला शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे महापौर आपलाच व्हावा असं भाजपलाही वाटतंय आणि शिवसेनेलाही. पण शिवसेनेला महापौर पद द्यायला भाजपचे नेते मुळीच तयार नाहीयेत. आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आता अशी काही चर्चा झालीच नाही असं दोन्ही पक्षाचे नेते सांगतायत खरं, पण राजकारणात काहीही होऊ शकतं अशी जोडणी देऊनच. एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यातच महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स फार चांगला झालेला नाहीये. मुंबईमध्ये तर शिंदेंना ठाकरेंच्या तुलनेमध्ये निम्म्याही जागा मिळालेल्या नाहीयेत. पण शिंदेंच्या शिवसेनेशिवाय देवेंद्र फडणवीसांना भाजपचा महापौर मुंबईत बसवता येणार नाही हे स्पष्ट झालं आणि दुसऱ्या क्षणी शिंदेंनी आपले सगळे नगरसेवक थेट हॉटेलमध्ये हलवले आणि आपली दिशा स्पष्ट केली. आता अशा राजकीय परिस्थितीमध्ये जेव्हा तडजोड करायची असते ना, तेव्हा आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त कसं पाडून घ्यायचं यामध्ये एकनाथ शिंदे चांगलेच पारंगत आहेत. जरा 2022चा राजभवनातला शपथविधी आठवा, 2024च्या विधानसभा निकाल ते शपथविधी दरम्यानचे शिंदे आठवा. शिंदेंची निगोसिएशन पॉवर जबरदस्त आहे, शिवाय त्यांना दिल्लीचाही पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपच्या नाकाला फेस आणल्याशिवाय शिंदे काही भाजपला महापौर पदाचा मुकुट घालू देणार नाहीत. शिवाय मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये सध्या जे वातावरण तयार झालंय त्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न शिंदे करतीलच ना. ठाकरेंच्या मदतीनं या सगळ्या प्रेशर पॉलिटिक्स मधून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न भाजप करू शकते. कुठेच सत्तेत नसलेल्या ठाकरेंची गरजही यातून काही प्रमाणात भागू शकते. पण ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मराठी अस्मिता, मुंबईतील मराठी अस्मिता यावर लढल्या गेल्या ते पाहता हे समीकरण सहज शक्य होणार नाही हेही तितकंच खरं आहे. राजकारणात कुणीच कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो असं म्हणतात. उद्धव ठाकरेंचा सुद्धा यावर विश्वास आहे असं वाटायला जागा आहे आणि याला कारण आहे एक बातमी. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची बातमी आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतायत का अशी शंका व्यक्त होतीये. आता यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे संजय राऊतांची एक्सपोज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परदेशात स्वागत होतं, अगदी तसंच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ज्युरिक इथं करण्यात आलं. ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतल्या सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय. 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, 2024ची विधानसभा निवडणूक, अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका आणि आत्ताच्या महानगरपालिका निवडणुका, या सगळ्या निवडणुकांमध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं. जानेवारी 2026 मधले देवेंद्र फडणवीस हे ऑक्टोबर 2014 मधले फडणवीस नाहीत हे ठाकरेही जाणतात. आता तुम्ही म्हणाल की महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि ठाकरे गट हे एकमेकांच्या विरोधात लढले, मग निकालानंतर फडणवीस आणि ठाकरेंमध्ये चर्चा होणं कसं काय शक्य? हे शक्य व्हायला संभाव्य कारण आहे महायुतीमधली अस्वस्थता. भाजपच्या तुलनेत मुंबईमध्ये शिवसेनेचे जेमतेम 1/3 उमेदवार निवडून आलेत, मात्र तरीही सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदेंची गरज लक्षात घेता महापौर पदावर शिंदेंचा डोळा आहे. शिंदेंना ही संधी द्यायची नसेल तर मग भाजप दुसरा विचार करू शकतं. आणि आता या सगळ्यावर राऊतांची प्रतिक्रिया बघा. देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं. नाही, या सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत. ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी बसतील
आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल. पुढच्या 3 वर्षात राज्यात एकही मोठी निवडणूक नाहीये. त्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सध्याची राजकीय समीकरणं आहेत तशीच राहतील याची खात्री नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट. शिरसाट साहेब नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेत. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत चर्चेत आहेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्यासोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. बरं शिरसाट सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे. 89 नगरसेवक तुमचे आलेले आहेत. सत्ता स्थापनेसाठी मुंबई महानगरपालिकेमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे. मात्र तरीही इतकी अनिश्चितता का आहे? जेव्हा महायुतीत 2 पक्ष लढले होते, दोन्ही पक्ष आता सत्तेत एकत्र जाणार अशा चर्चा असताना अनिश्चितता का? अनिश्चितता तुमच्या मनात आहे. तुम्ही जे प्रास्ताविक केलं आजच्या चर्चेच्या, त्या प्रास्ताविकात बऱ्याच माहिती तुम्ही सूत्रांच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत. अनिश्चितता कुठेही नाही. निवडणूक पूर्व काळात सांगितलं होतं आणि आता निवडणूक झाल्यानंतर, निकाल आल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आशिष शेलारजी, माननीय अमित साटमजी या सर्वांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीतर्फे की जो महापौर होईल तो 118 महायुतीच्या 118 मधून होईल. मराठी असेल, हिंदू असेल आणि तो 118 पैकीच असेल हे अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर मग तो कोणाचा होईल, कुठल्या घटक पक्षाचा होईल याची चर्चा माननीय देवेंद्रजी आल्यानंतर हे जे प्रमुख नेते आहेत ते बसून एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर चर्चा होईल आणि चर्चेतून निष्कर्ष निघेल आणि तो महापौर होईल. त्यामुळे कुठेही अनिश्चितता नाही आणि अशी काही परिस्थिती नाही का बाबा आता बहुमतच नाहीये, कुठेतरी घोडेबाजार असं आहे. शिरसाट साहेब, अनिश्चितता नसेल, भीतीच नसेल, सगळं काही सुरळीत असेल, सगळं काही आहे, होणार तसंच होणार असं वाटत असेल, तर मग तुमच्या सोबतीला असलेला घटक पक्ष नेमकं कुणाला घाबरून त्यांचे सगळे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवतोय? नाही, मी याचं उत्तर देतो. त्यांचे जे 30 नगरसेवक आहेत, 29 त्यांनी हॉटेलमध्ये का ठेवलं, का नाही ठेवलं याचा एकनाथ शिंदेजीने खुलासा केलाय. पण माझे सहयोगी प्रवक्ते जे आहेत अरुण सावंत ते त्याबद्दल बोलतील. भाजपने सर्व नगरसेवकांना सांगितलंय मुंबईच्या बाहेर जाऊ नका, कुठे अडकला काय तेवढ्याला गरज लागली, पण त्यांना कुठेही बंदिस्त ठेवलेलं नाही. भाजपच्या मनात कुठलीही भीती नाही, त्याला एकत्र पण ठेवलेलं असं का नाही. वाटतं की ऐकावेल? कारण अजून काही महापौर पदाची निवडणूक लागलेली नाहीये, अजून आरक्षणही घोषित नाहीये आणि आता काही लगेच जाऊन करायचंही नाहीये. मग आता का भाजपला हे सांगावं असं वाटतंय, अटी घालाव्या लागतात? नाही वाटतं ना, त्याला कारण आहे, काही प्रोसिजर आहे. गॅझेट येईल, आज आला असेल किंवा उद्या येईल गॅझेट. गॅझेटमध्ये सर्व नावं आल्यावर त्यांची नोंदणी करावी लागते. महापालिकेमध्ये नोंदणी करावी लागते, कोकण भवनला जाऊन नोंदणी करावी लागते, गटाची नोंदणी करावी लागते. ही जी प्रक्रिया आहे ही पुढच्या 3-4 दिवसात होईल. 22 तारखेला महापालिकेची ती प्रक्रिया झाल्याशिवाय सगळे नगरसेवक पक्षांतर बंदीच्या आत येणार नाहीत म्हणून ही सगळी काळजी आहे का? नाही, अजिबात नाही. ही सगळी प्रोसिजर झाल्याशिवाय महापौरांची निवडणूक होऊ शकत नाही. पक्षांतर बंदीचा कायद्याचा प्रश्नच नाही. ही सगळी प्रोसिजर दर निवडणुकीनंतर करावी लागते. आता ती सुरू नाही झाली आज, कारण अजून गॅझेट आला नाही. गॅझेट आला की ती प्रक्रिया सुरू होईल. त्यांना प्रत्यक्ष जाऊन सह्या कराव्या लागतात महापालिकेमध्ये त्यांचं नाव रजिस्टर झाल्यावर कोकण भवनला करायला लागतं आणि या सगळ्यांची ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत काळजीचा भाग म्हणून तुम्ही सांगताय की तुमच्या नगरसेवकांनी मुंबईच्या बाहेर जाऊ नये आणि शिवसेनेने त्यांना हॉटेल. ठीक आहे ना, आपण तुम्ही मगाशी म्हणालात मी उत्तर देतो, पण आता तुम्ही तुमच्या पक्षाचं दिलंय, आपण शिवसेनेला विचारूयात ना. काय झालंय अरुण सावंतजी, का तुम्हाला तुमचे सगळे नगरसेवक ह्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवावे लागलेत? कसली भीती कसली आहे नेमकी? डॉक्टर कविताजी, कोणत्याही प्रकारची भीती आमच्या पक्षाच्या मनामध्ये नाही आहे किंवा आमच्या नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा नाही. आता कोणी कुठे आपल्या नगरसेवकांना नेऊन ठेवावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावरती उगीच कोणी ऑब्जेक्शन का घ्यावे आणि उगीच नको तिकडे आपलं नाक का खुपसावं? आम्ही काय हे नाही विचारत आहे की हॉटेलचं बिल कुणी भरलंय.
आम्ही इतकं नाही विचारतो, आम्ही एवढंच विचारतोय की का हॉटेलमध्ये नेऊन ठेवावे लागले, भीती कुणाची हो. वाटतीये? आता का नेऊन ठेवलेत हे अनेक नेत्यांनी, आमच्या खुद्द सर्वोच्च नेत्यांनी आमच्या सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे की आता पहा, आमच्या पक्षाचे शिवसेनेचे 29 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. हा, आता जर आपण पाहिलं असेल नीट यादीकडे, तर 29 मधले जवळजवळ 20 जे नगरसेवक आहेत हे नौखे आहेत, पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. तर अशा नगरसेवकांना जर आपल्याला काही चांगले तिथे काही धडा द्यायचा असेल, काही शिकवायचं असेल, तर नंतर वेळ मिळणार नाही. आता बिचारे 1 महिनाभर म्हणजे मेहनत करून थकलेले आहेत. अशा वेळेस जर त्यांना 2-4 गोड घास जर एखाद्या चांगल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जर नेऊन त्यांना घातले आणि काही नवीन समज त्यांना दिला की कसं वागायचं, कसं नाही, मुंबईकरांची सेवा कशी केली गेली पाहिजे, याचं जर सिनियर लोकांकडून जर काही 4 धडे शिकवले तर इतरांच्या पोटात का अरुण दुखावे सावंतजी, हा प्रश्न कुणाच्या आहे. पोटात दुखत नाही. असं आहे की आता काय 5 वर्ष त्यांना शिकायचंच आहे, घ्यालच त्यांची बौद्धिक तुम्ही. पण 2-4 दिवस जरा गेले असते, त्यांच्या मतदारसंघामध्ये काय त्यांच्या हारतुरे देऊन स्वागत झालं असतं, कौतुक झालं असतं, तर तुम्ही काय अगदी आणून झालं, बसवलं त्यांचं आणि स्वागत वरती तुम्ही झालं. सांगताय की कुणाच्या पोटात नाही. आता याच्यामध्ये काहीच राजकारण नाही असं तुम्हाला महाराष्ट्राला सांगायचंय का? कसलीच भीती नाहीये, कसलंच राजकारण नाहीये, आम्ही फक्त त्यांना चांगलं जेवायला खायला हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं असं सांगायचंय का? कविताजी, राजकारणामध्ये राजकारण नाही असं म्हटलं तर लोक मला हसतील. प्रत्येक ठिकाणी राजकारण हे येणारच. आणि आम्ही जर काही आमच्या नगरसेवकांना 4 धडे शिकवण्यासाठी कुठे एकत्रित केलं, त्यांना जर कुठे चांगलं ठिकाण दाखवलं आणि त्याच्यामध्ये जर इतर लोक जर काही मुंबईतल्या मनामध्ये शंका नगरसेवकांना कुठे- मुंबईतल्या हॉटेलमध्ये जाऊन काय चांगलं ठिकाण लांब दाखवतात? कशाला न्यायचं ना? मुंबईत अनेक चांगली चांगली ठिकाणं आहेत ना, मग बाहेर कशाला जायचं? म्हणून मुंबईत ठेवलंय, बाकी तसं काही नाहीये. अरुण सावंतजी, मला वाटतं याच्यापेक्षा जर बेटर एक्सप्लेनेशन आपण पुढच्या प्रश्नाच्या वेळेला तुमच्याकडे असेल अशी मी अपेक्षा करते. प्रवीण सर, यातला हास्याचा भाग बाजूला ठेवूयात, पण ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे की शिवसेनेला आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवावं लागतं आणि त्याच वेळेस सूत्रांकडनं ही माहिती येते, माध्यमांमध्ये ही चर्चा सुरू होते की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची फोनवरनं चर्चा झालेली आहे. हा निव्वळ योगायोग मानायचा, या चर्चा मानायच्या, की हे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक नवीन दिशा घेऊन येणारी सूत्रांची माहिती म्हणायची? कविताजी, शिरसाट साहेब आणि अरुण सावंत यांची अडचण मी समजू शकतो. कारण दोन्ही नेते जे आहेत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा आमची विद्यमान कोणतीही अडचण मुख्यमंत्री नाही. देवेंद्र फडणवीस असतील, तर 1 मिनिट सावंत साहेब ऐकून घ्या. म्हणजे त्यांची अडचण म्हणजे जेव्हा निवडून येतात तेव्हा एकमेकांचं ते अभिनंदन करत असतात. आपण समजूया त्यांनी अभिनंदनासाठी एकमेकाला फोन केला असेल, पण प्रेशर टॅक्टिस जी असते ना ती वापरायची असते आणि ती आता एकनाथ शिंदे पद्धतशीर प्रेशर टॅक्टिस वापरत आहेत. कदाचित त्यांना महापौर पद नाही मिळणार, पण मुंबई महानगरपालिकेचं स्टँडिंग कमिटी पद असेल किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने असतात बेस्ट समिती असेल, या 2 समित्या ज्या आहेत या अतिशय महत्वाच्या आणि तुलनेने प्रचंड शक्तिमान अशा आहेत. म्हणजे मुंबईचा आर्थिक डोलारा कसा गेला पाहिजे हे स्टँडिंग कमिटी ठरवणार आहे. आणि सर्वात म्हणजे आशिया खंडामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात चांगली अशी परिवहन सेवा जी दिली जाते ती बेस्ट कडून दिली जाते. बरोबर. या 2 पैकी या 2 समित्या एकमेकांकडे यावा यासाठी भारतीय जनता पक्ष प्रचंड प्रमाणात शक्ती लावणार आणि त्याच प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे तसा प्रयत्न करणार आणि यासाठी ही प्रेशर टॅक्टिस सुरू झालेली आहे. या निमित्तानं आपण असं म्हणतोय सगळेजण की महापौर पद जर आपल्याला मिळालं तर खूपच चांगलं आहे, मग या 2 समित्यांकडे आपलं लक्ष जाणार नाही. पण ते जर मिळत नसेल तर या 2 समित्या मिळायला पाहिजे, असा प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. आणि याकरता आता मला सांगा, मुंबईमध्ये असं कुठली परिस्थिती नाहीये. म्हणजे या सत्तेमध्ये 118 लोक असताना, 18 सदस्य असताना, 118 सदस्य असताना सत्ता जाण्याचा सत्ताधारी पक्षाकडून काही प्रश्नच नाहीये, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेकडून. मग अशा वेळेला यांना ताजमध्ये जाण्याची काही गरज नव्हती. म्हणजे आता कुठलं प्रशिक्षण? त्यांच्या प्रवक्त्याने तर सांगितलं की त्या नव्या सदस्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. अरे, प्रशिक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचं उत्तमचं केंद्र आहे ना, अतिशय महत्वाचं आहे. आणि देशभरातले तिथे सदस्य जे निवडून येणारे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना चांगलं प्रशिक्षण तिथे दिलं जात असताना ताजमध्ये आणखी कुठलं प्रशिक्षण आहे? कविता, ह्या सगळ्या आपल्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणून शिरसाट साहेबांनी पण सांगितलं पाहिजे, सावंत साहेबांनी पण सांगितलं, नक्की काय आहे? स्टँडिंग कमिटी पाहिजे, बेस्ट कमिटी पाहिजे की महापौर पद पाहिजे?
बर शिरसाट साहेब, मला असं वाटतं याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे हे तर नाही, खरं आहे काय की माहिती निगोसिएशन्स तर होणार, म्हणजे आता- ह्याच्यामध्ये हे काय नाही, आता नाही, बरोबर. निगोसिएशन्स तर होणार आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. आता प्रश्न आम्हाला फक्त एवढा उत्तर द्या तुम्ही की तुम्ही हे का अमान्य करताय की काही निगोसिएशन्स नाहीच आहेत, सगळं अगदी आलबेल आहे. सगळं आलबेल असतं तर हे हॉटेल पॉलिटिक्स दिसलं नसतं ना. तुमच्या माहितीसाठी आता प्रवीण सरांनी सांगितलं एक गमतीचा भाग. रामभाऊ माळगे उत्तानच्या सेंटरला प्रशिक्षणासाठी एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना पाठवलं असतं हम्म, किंवा ठेवलं असतं हम्म, तर तुम्ही बातमी चालवली असते. भाजपाने त्यांना बंदिस्त केलं. हम्म. कारण रामभाऊ माळगे ही भाजपाची संस्था आहे. त्यामुळे मग निश्चितपणे भाजपाने सर्व एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना आपल्या कस्टडीत ठेवलं अशी बातमी चालवली असती. बर. पण तसं नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या वेळेला 2017 मध्ये, 12 मध्ये, 7 मध्ये, फेब्रुवारीमध्ये निवडणुका होतात. 2 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी. आणि महापालिकेच्या महापौराची निवडणूक ही मार्च मध्ये होते. 8 मार्च, 9 मार्च. त्यामुळे महापौराची निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल याच्यामध्ये जवळजवळ 25 दिवस ते 30 दिवसाचा कालावधी हा दर वेळेला गेल्या 6 निवडणुकामध्ये आहे. या वेळेला काही विपरीत घडतंय असं अजिबात नाही. आता अजून 4 दिवस पण झालेले नाही. दुसरं, महापौराची सोडत 22 तारखेला आली तर त्याचा GR 23 तारखेला येईल. 24, 25, 26 सुट्टी आहे. म्हणजे 27 तारखेला लवकरात लवकर आपण महापौरांची निवडणूक लावू शकतो. त्याआधी निवडणूक लावू शकत नाही. 27ला नोटिफिकेशन आलं का परत फॉर्म भरायला 3 दिवस. म्हणजे साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये महापौराची प्रत्यक्ष निवड होईल. त्यामुळे ही जी प्रोसिजर चाललेली आहे 25 ते 30 दिवसाची, निवडणुकीचा निकाल लागला आणि ऍक्च्युअल महापौराची निवड झाली. या 25 ते 30 दिवसामध्ये हे सर्व दर वेळेला होतं. या वेळेला होतंय, या वेळेला वेगळं काही होतंय, विपरीत होतंय असं अजिबात नाही. एकनाथ शिंदेजींनी जर या लोकांना 1 महिनाभर अगर चार्जला ठेवलं तर तुम्ही म्हणता ते खरंय. आता हे 2-3 दिवस तर झालेत. वाट बघा किती दिवसासाठी ठेवलंय, कशासाठी ठेवलंय, त्याचा खुलासा ते करतीलच. नाही पण हे काय गणित आहे? म्हणजे निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी नेऊन ठेवलं, 2-3 दिवस ठेवलं तर काही प्रश्न नाहीये, पण जास्त दिवस ठेवलं तर शंका. असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुमचा आत्याबाईंना मिशा असत्या तर. पण आता हेअर रिमूव्हर त्या आलेत की नवीन? आत्याबाईंच्या मिशा तुम्ही काढून दिल्यात म्हणून मला विचारावं लागतंय. आत्याबाईंच्या मिशा तुम्ही काढून दिल्यात ना, मी थोडी काढल्यात. तुम्ही काढल्यात, मी विचारलं काय आहेत म्हणून. आता या काळामध्ये डर्मॅटॉलॉजी इतकी हे झाले, ऍडव्हान्स झाले, आत्याबाईंना मिशाच येत नाही. त्यामुळे आत्याबाईंना मिशा असते तर ही म्हण आता कालबाह्य झालेली बरं, मग आता ती काढून टाकूयात. आहे. आपण आपल्या चर्चेतनं ती काढून टाकूयात. आपण मुद्द्याकडे येऊयात. मुद्द्याचं सांगा मला, निगोसिएशन होणार की नाही? म्हणजे एकनाथ शिंदे आता मी तुम्हाला सरळ विचारते. चला भालचंद्र शिरसाटजी, मी तुम्हाला सरळ विचारते. मला सांगा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जर सांगितला दावा महापौर पदावर, भाजप द्यायला तयार होणार आहे का? कारण एकनाथ शिंदेचा पण महापौर महायुतीचाच असेल, तुमचाही महायुतीचाच असेल. तुम्ही सगळेच म्हणताय महायुतीचा होणार. एक मिनिट. एक म्हणजे आदरणीय देवेंद्रजी आल्यावर आमचे सर्व वरिष्ठ नेते, त्यांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा होणार. चर्चा म्हणजे काय, चहा आणि बिस्किट नाही होणार, निगोशिएशन होणार. 100% होणार. सगळ्या मुद्द्यावरती होणार. जसं जागा वाटपामध्ये झालं आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा, आम्ही युतीमध्ये आहे. म्हणजे काय चर्चाच करायची नाही, निगोशिएट करायचं नाही. निगोशिएशन करण्यामध्ये कुठली अडचण आहे? निगोशिएशन म्हणजे भांडण नाही. निगोशिएशन म्हणजे चर्चा आहे. त्याच्यानंतर ठरेल आणि जो निर्णय होईल त्याप्रमाणे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष असेल, इतर पद असतील, सर्व पद जी 14-15 पद आहेत, इतकंच नाही तर प्रभाग समित्या तर 26 प्रभाग समित्या आहेत. एकूण 40 जी पद आहेत नगरसेवकांसाठी, 40 पदामध्ये कुठे तुमचं, कुठे आमचं प्राबल्य आहे, कुठे काय ऍडजस्ट करायचंय, हे सगळं काही 100% चर्चेने होणार. याच्यामध्ये कुठेही विसंवाद नाही, सुसंवादाने हे सगळं संपणार आणि हे सगळं एकमताने महायुतीचा महापौर येणार. म्हणून आम्ही कधीही म्हटलं नाही भाजपाचाच महापौर होणार, हे आम्ही म्हणू शकतो, पण आम्ही नाही म्हणत आहे, आमचे नेते नाही म्हणत आहेत. याचा अर्थ महायुतीची चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल. एककल्ली निर्णय घेणं ही उबाटाची सवय आहे, आमची नाही. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. शिवसेनेचा महापौर झाला तर चालणार आहे का भाजपला?
तर शिवसेनेचा महापौर चालणार की नाही चालणार हे 6 लोक टेबलावर बसल्यावरती चर्चेमध्ये ठरेल. ते सांगण्याचा अधिकार मला पक्षाने दिलेला नाही. मी पक्षाचा प्रवक्ता आहे. पक्षाची भूमिकाच ठरलेली नाही. पक्षाच्या भूमिकेची चर्चाही सुरू झाली नाही. बर. त्याबद्दल तुम्ही विचारताय म्हणजे परत आजच्या महिला विषय असतात तर नाही. आता तुम्ही नाही परत येणार परत विषय. कालबाह्य झालेली म्हण वापरू नका. पुन्हा डर्मेटॉलॉजिस्ट कडे जायला लागेल आपल्याला. कुठे उगाच पुन्हा आता नवीन म्हण शोधून काढा बरं तुम्ही. अरुण सावंत ते नवीन म्हण शोधतील तोपर्यंत तुम्ही मला सांगा. आता त्यांनी हे मान्य तर केलेलं आहे की निगोसिएशन होणार आहेत. निगोसिएशन महापौर पदासाठी होतील, निगोसिएशन सगळ्या समित्यांसाठी होतील. या निगोसिएशन मध्ये महापौर पद हे शिवसेनेसाठी महत्वाचं असणार आहे का आणि त्याच्यासाठीची स्पेशल टॅक्टिक्स म्हणून हे हॉटेल पॉलिटिक्स आहे का? कविताजी पहा, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि आपण जर पाहाल तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सध्या एकच आवाज आपणास ऐकायला येईल की या जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसेनेचा जी मूळ शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे, ज्या बाळासाहेबांचे सर्व जे काही विचार होते, आचार होते, ती ही शिवसेना पुढे घेऊन जाते. तेव्हा या शिवसेनेच्या कुणातरी एका शिवसैनिकाला मेयर पद, महापौर पद मिळावं अशी सर्वांची इच्छा आहे. जर ती जर इच्छा शिवसैनिकांनी जर बोलून दाखवली आणि मागितलं महापौर पद हे आम्हाला द्यावं किंवा अर्ध अर्ध द्यावं, विभागून द्यावं, जेणेकरून जो एक मान सन्मान आपल्याला बाळासाहेबांना राखायचंय तो राखला जाईल. आणि याच्यासाठी या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकण्यात येत आहेत. माझा असा समज आहे की या गोष्टी भारतीय ऐकण्यात जनता येत आहेत पार्टी म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची फोनवरनं चर्चा झाली याबद्दल बोलतोय तुम्ही? नाही ऐका, नाही मी आमचं सांगतोय. मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मुळीच बोलत नाही. मला बोलायची गरज सुद्धा नाही. मी आमच्या शिवसेनेबद्दल बोलतोय जी मूळ शिवसेना म्हणून सर्व मान्य आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, महायुती ही सामंजस्याने ज्या काही कमिट्या आहेत महत्वाच्या त्या वाटून घेतील. महापौर पद हे त्यांनी जर शिवसेनेला दिलं तर अतिशय उत्तम, नाही दिलं तर स्टँडिंग कमिटी किंवा महापौर पद हे दोघांपैकी एका पक्षाला मिळेल यात दुमत नाही. बर, काय शिरसाट साहेब सांगताय तुम्ही? 6 माणसं बसतील टेबलावर आणि चर्चा. त्यांनी तर क्लिअर करून टाकलंय त्यांची अट काय असणार आहे ती. एक मिनिट, त्यांनी अट नाही सांगितली, त्यांनी इच्छा प्रगट केली. इच्छा प्रगट करणं आत्ताचं वाक्य त्यांचं रिपीट करते मी. महापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हे 2 पैकी याची वाटणी होणार, याच्याबाबत दुमत नाही. आता हे स्टेटमेंट आहे, ही काय अपेक्षा थोडी आहे? तुम्ही ऐकण्यामध्ये परत चूक केली. अरे बरोबर गुरु सर, मी आहे. चुकीचं बोलले का? काय एक मिनिट अरुण सावंतजी, मी चुकीचं बोलले का? आपण अगदी 100% बरोबर ऐकलेलं आहे आणि बोललेलं आहे. घ्या बालचंद्रजी, आता बोला. असं आहे, इच्छा सगळीच पदं आपल्याला मिळावी अशी इच्छा उद्धव ठाकरेंची होती 2017ला. त्यावेळेला भाजपाने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला, सगळी पदं त्यांना दिली. तेव्हा त्यांनी म्हटलं ना हे चुकीचं आहे, तुम्ही थोडीशी घ्या. प्रत्येकाला इच्छा असणं स्वाभाविक आहे. त्याची इच्छा त्याने प्रगट करणं स्वाभाविक आहे. त्यांना महापौर असावं आपलं असं वाटणं स्वाभाविक आहे. परंतु त्याच्यावरून काहीतरी फिसकटेल वाटाघाटी असं होणार नाही. 90 जागा त्याला जेव्हा दिल्यात त्यावेळेला चर्चा झाली. तुमच्यापैकी कोणालाही, डॉक्टर कविता काय, कुठल्याही चॅनलच्या कुठल्याही पत्रकाराला वाटलंही नव्हतं की 90 जागा शिवसेनेला दिल्या जातील. कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीला कधीही 70 पेक्षा जास्त जागा दिल्या नव्हत्या. आता मला हे सांगा की ठीक आहे, जागा दिल्या, जेवढ्या निवडून आल्या त्याचा निकाल समोर आहे. आम्हाला हे सांगा ना, स्थायी समिती अध्यक्षपद किंवा महापौर पद याच्यापैकी एक निवडायची वेळ जी अट शिवसेना घालते, ती अट मान्य आहे का? ती आतापासूनच घातली, त्यांनी स्पष्टपणे घातलेली आहे. ही अट प्रवक्ता म्हणून अरुण सावंत नाही सांगणार, एकनाथ शिंदेजी सांगतील आणि आमच्या नेत्याला सांगतील. त्यांची बंद पण प्रवक्ते तर पक्षाचीच भूमिका मांडत असतात ना. प्रवक्ते काय स्वतःची भूमिका थोडी मांडतात, ते पक्षाची भूमिका मांडतात. तिथे त्यांनी इच्छा व्यक्त केली. तुम्ही परत चुकताय. ते पुन्हा सांगतायत की इच्छा नाही, आमचं दुमतच नाही. त्यांनी मी त्यांना पुन्हा त्यांच्याकडनं कन्फर्म करून घेतलं. तुम्ही मान्य करा ना. ठीक आहे, मग समजा नाही दिलं तर काय करणार आहे ती त्यांना विचारा. सांगा अरुण सावंतजी, नाही दिलं तर काय करणार सांगा. अरुण सावंतजी सांगा. पहा, मी जे बोललो आहे तेच तुम्हाला काही दिवसानंतर घडलेलं दिसून येईल. बाकी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. जे मी बोलतोय ते होणार आहे.
पण नाही झालं तर ते होणार आहे, मग नाही झालं तर बोलायचा प्रश्नच येत नाही ना. आपण भविष्यातली गोष्ट आहे ना, ती नाही पण होऊ शकते. शिवसेनेला मिळेल किंवा जर कुठे अडून बसलेच गेले कुणी तर स्टँडिंग कमिटीचं चेअरमॅन पद हे शिवसेनेच्या पदरी पडलेलं असेल, हे आपण लिहून ठेवावं. बोला शिरसाटजी. माझं स्पष्ट मत आहे, कोणाला कुठलं पद मिळणार याची कुठलीही चर्चा कुठल्याही स्तरावरती झालेली नाही. हे हवेत पतंगबाजी चाललेली आहे आणि ती चर्चा मुख्यमंत्री साहेब आल्यावरती होईल आणि ती झाल्यावरती त्याच्यातून निष्कर्ष निघेल. ठीक आहे. आज कोणीही काही इच्छा प्रगट करू शकतं. आता कुठलीही चर्चा 100% झालेली नाही आणि जे खडे मारण्याचं काम आहे म्हणजे दगड ठीक मारणं आहे. म्हणतात. प्रवीण सर, ते प्रवीण सर, शेवटची ते कमेंट संजय अगदी राऊत 2 वाक्यांमध्ये, वेळ संपले. प्रवीण सर. नाही, आता जे शिरसाट साहेबांनी सांगितलं आणि अरुण सावंतांनी सांगितलं की त्यांच्या अपेक्षा आहेत, हे आपण समजू शकतो. या अपेक्षा जर फुलफिल झाल्या नाहीत तर कोणतरी कोणाला तरी फोडणार आणि हे फुटून जाऊ नये. हे काय उद्धव ठाकरेंची शिवसेना करण्याचे त्यांच्यात तेवढी हिंमत नाहीये, त्यांच्यात तेवढा पैसा नाहीये, त्यांच्यात तेवढा गट्स नाहीये. काँग्रेसकडे तशी परिस्थिती नाहीये. मग आता फोडेल कोण? मग जे फोडायला नको म्हणून मग हॉटेलमध्ये जाऊन थांबायचं. मग आता फोडण्याची भीती कोणाकडून आहे? ते भारतीय जनता पक्ष करू शकतं. हे शिवसेनेला चांगलं ठाऊक आहे. ही जर प्रॅक्टिस जर पूर्ण झाली नाही तर असं होऊ शकतं. ही भीती असल्यामुळे सगळेजण हॉटेलमध्ये गेले. काही प्रशिक्षण वगैरे काय नाही कविताची, हे सगळं आपल्याला दाखवायचंय. प्रशिक्षण निमित्त आहे, पण निव्वळ आपल्याला पदं मिळाली पाहिजेत. ही जे स्थानिक स्टँडिंग कमिटी असेल, बेस्ट कमिटी, कमिट्या मिळाल्या, महापौर पद मिळावं, हे जर झालं नाही, याचा प्रॅक्टिस जी सुरू झाली आहे याला प्रेशर टॅक्टिसच म्हटलं जातं. बरं, आता फक्त एकाच ओळीची मी कमेंट देते की 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते एकनाथ शिंदे, तेव्हा पक्ष फुटला होता आणि त्यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आहे. 3 वर्षाच्या आतमध्ये एकनाथ शिंदेंना त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये नेऊन ठेवावे लागतात, ते फुटू नयेत या भीतीनं. हे जर खरं असेल तर हा काव्यात्मक न्याय म्हटला पाहिजे, पोएटिक जस्टिस म्हटला पाहिजे. एवढंच बोलते. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.